गेल्या 20 ते 25 दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यातनी पावसाने दांडी मारली होती। त्यामुळे कापूस उत्पादक जो शेतकरी आहे तो सध्या चांगल्याच अडचणीत आला होता। अशात काल सायंकाळी आणि रात्री दरम्यान यवतमाळ जिल्ह्यात पावसाने हजेरी लावलेली आहे। त्यामुळे शेतातील पिकं जी आहेत चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळते। यवतमाळ जिल्ह्यात आत्तापर्यंत केवळ 53% पाऊस झालेला आहे। अशात एकही नदी नाल्यांना पूर्ण गेल्यामुळे शेतकरी वर्ग जो आहे तो सध्या चिंतेत अडकला होता। त्यांच्यासमोर अनेक प्रश्न निर्माण झाली होती। अशी स्थिती जर राहिली तर कदाचित जिल्ह्यात कोरडा दुष्काळ पडेल का असा प्रश्न त्यांना सतावत होता। अशात मात्र काल सायंकाळी आणि रात्री दरम्यान शेत शिवारात जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतातील पिकं चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळते। गेल्या 15 ते 20 दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात कडक ऊन पडत असल्यामुळे जणू काही उन्हाळा तपतोय की का असा चित्र पाहायला मिळत होतं। आणि या दुपार दरम्यान शेतातील पिकं जी आहेत ती मानाखाली टाकत होती। त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला होता। अशात रात्री दरम्यान पाऊस झाल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी वर्गामध्ये सध्या एक आनंदाचं वातावरण पाहायला मिळते। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।